मित्रांनो नमस्कार। तर मी आज आलोय पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये। तर या गावामध्ये आपल्याला खूप सारे राजवाडे पाहायला मिळतात, किल्ले पाहायला मिळतात आणि काही महापुरुषांच्या समाधी देखील पाहायला मिळतात। तर आज आपण निघालो आहोत शिवाजी महाले आणि कान्होजी जेधे यांची समाधी पाहण्यासाठी आणि कारी गावामध्ये स्थित असलेला 350 वर्षापूर्वीचा कान्होजी जेधे यांचा राजवाडा पाहण्यासाठी। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। कारी हे गाव भोर पासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे आणि या कारी गावामध्ये सरदार कान्होजी जेधे यांचा राजवाडा आहे। कारी गावाकडे जाताना आपल्याला निसर्गरम्य वातावरण पाहायला आणि अनुभवायला मिळते। निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत मी पोहोचलो कारी गावामध्ये। कारी गावामध्ये पोहोचताच आपल्याला भव्य असा कान्होजी जेधे यांचा राजवाडा पाहायला मिळतो। वाड्यासमोर नव्याने बांधलेले मंदिर असून मंदिराच्या आवारात मारुतीची मूर्ती आहे। वाड्याचे बांधकाम चौसोपी असून दरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यावर मध्यभागी खूप मोठी मोकळी जागा पाहायला मिळते। शासन व पुरातत्व विभागाच्या सहाय्याने या वाड्याची मूळ रचना कायम ठेवत नूतनीकरण करण्यात आले आहे। कान्होजी जेधे यांचे 13वे वंशज यशवंत आबासाहेब जेधे येथे वास्तव्यास आहेत। वाड्यात आपल्याला जेधे यांचे देवघर व त्यात असलेले पितळी देव व मूर्ती पाहायला मिळते। याशिवाय कान्होजी जेधे यांच्या वंशजांनी आजही जपून ठेवलेले त्यांचे चिलखत व काही शिवकालीन तलवारी पाहायला मिळतात। त्यासोबतच काही शिवकालीन भांडी देखील पाहायला मिळतात। वाड्याच्या देवघरात कान्होजी जेधे यांनी कर्नाटकावरून आणलेली एक मूर्ती देखील पाहायला मिळते। या वाड्यात एक महादेवाचे मंदिर देखील आहे आणि त्या मंदिरातील असलेली महादेवाची पिंड देखील शिवकालीन आहे। आदिलशहाकडून कान्होजी जेधे यांना आलेले फरमान देखील या वाड्यात आपल्याला पाहायला मिळते। 1648 साली आदिलशहाने शहाजीराजांसह कान्होजी जेधे यांनाही कैद केले होते। काही काळानंतर आदिलशहाला शहाजीराजांची सन्मानाने सुटका करावी लागली। कान्होजी जेधेही मुक्त झाले। त्यावेळी शहाजीराजांनी त्यांना महाराष्ट्रात वतनदार राहून शिवरायांची पाठराखण करण्यासाठी ठेवले। बेलरोटीची शपथ घेऊन कान्होजींनी शिवरायांना निष्ठापूर्वक साथ देण्याचे वचन शहाजीराजांना दिले। मावळच्या देशमुखांमध्ये व सामान्य मावळ्यांमध्ये शिवरायांबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल आपुलकी व अभिमान निर्माण करण्याचे कार्य कान्होजी जेधे करू लागले। जेधे घराण्याच्या समावेशाने स्वराज्याची ताकद वाढली। जावळी काबीज करणे, प्रतापगडची लढाई अशा महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कान्होजी जेधे व त्यांच्या मुलांची मोलाची साथ लाभली। छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर वेढ्यात सापडले असताना सुद्धा कान्होजी जेधेंचे स्वराज्य कार्य चालूच होते। जून 1660 मध्ये घनदाट जंगलातील वासोटा किल्ला कान्होजी जेधेंनी जिंकून स्वराज्यात दाखल केला। त्यानंतर सप्टेंबर 1660 मध्ये कान्होजी जेधे आजारामुळे मरण पावले। कान्होजी जेधेंच्या मृत्यूनंतरही त्यांच्या मुलांनी स्वराज्यासाठी कार्य सुरू ठेवले। कान्होजी जेधे आणि शिवाजी महाले यांची समाधी अंबावडे गावामध्ये पाहायला मिळते। वाडा फिरताना आपल्याला शिवकाळात असल्याचा भास होतो।
मित्रांनो, आमचा वाडा पाहून झालाय. आता आम्ही निघालो शिवाजी महाले आणि कान्होजी जेधे यांची समाधीचं दर्शन घेण्यासाठी. राजवाडा पाहून झाल्यानंतर मी निघालो आंबवडे गावाकडे. आंबवडे हे गाव कारी गावाच्या शेजारीच आहे आणि या आंबवडे गावामध्ये आहे कान्होजी जेधे आणि शिवाजी महाले यांची समाधी. तुम्हाला कान्होजी जेधे यांच्याविषयी माहिती सांगितली. आता शिवाजी महाले यांच्याविषयी थोडीशी माहिती सांगतो. शिवाजी महाले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक आणि पराक्रमी मावळे होते, ज्यांनी 1659 मध्ये प्रतापगडच्या युद्धात सय्यद बंडाचा वार स्वतःवर झेलून महाराजांचे प्राण वाचवले. शिवाजी महाले यांच्या या पराक्रमामुळे होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी ही म्हण इतिहासात अमर झाली आहे. शूरवीर शिवाजी महाले यांचा मृत्यू दिनांक 14 जानेवारी 1710 या दिवशी झाला. सरदार कान्होजी जेधे आणि शूरवीर शिवाजी महाले यांच्या समाधीवर नतमस्तक होऊन मी माझा परतीचा प्रवास चालू केला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.